काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहे। आज रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। SITनं त्यांना समन्स बजावल्याची माहिती आहे। नाही, नक्कीच त्या भोंदूबाबाच्या या सगळ्या घाणेरड्या प्रकरणामध्ये, घाणेरड्या कृत्यामध्ये त्याला आणि भोंदूबाबाची ज्यांनी भेट घेतली, ज्यांनी त्याच्यावर श्रद्धा ठेवली, कारण अशा सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। रुपाली चाकणकर तर ते आहेतच, ते दिसतच आहेत, पण त्यांच्याबरोबर काल पण मी म्हणालो की जे लोक मिळाले त्या सगळ्यांनाच नोटीस दिलं पाहिजेत आणि त्यांना बोलवून घेतलं पाहिजेत। काय किती त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे त्या खरंचच्या प्रकरणामध्ये। त्यामुळे ही काही चाकणकरापुरती चौकशी करून हे प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये, तर चाकणकरांच्या पेक्षाही पुन्हा मोठी माशी त्या ठिकाणी आहेत, त्यांची पण चौकशी झाली पाहिजे ना, आणि सर्वांची चौकशी झाली पाहिजे। चाकणकर दोषी आहेतच, पण अनेक मंत्री भेटलेत, आमदार भेटलेत। काल केसरकर म्हणाले की 39 आमदार मिळालेत, त्यामुळे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। आणि अशावर तर मी काल पण बोललो, आज पण बोलतो आहे की आपल्याकडे कायदे आहेत, आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे। या बंधुगिरी जर त्याला चालना देणारे मंत्रिमंडळातील आणि शपथ घेऊन घटनेची पद धारण करत असतील तर कायद्याचं पालन करणं बंधनकारक आहे। जर करत नसतील, कायद्याचं उल्लंघन म्हणून त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, कोणी किती मोठा असू देत। मंत्री आहे असं वाटतं का तुम्हाला? याच्यात 100% आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, सर्व पक्षाचे लोक आहेत। जो कोणी असेल त्यामध्ये सर्वांवर कारवाई व्हावी। आम्ही काय असं पक्षभिक्षा काय म्हणत नाही। मोहित कंबोज यांच्या घरी वाढदिवसाचा कार्यक्रम होता, आदित्य ठाकरे त्या ठिकाणी गेले, याचा काय संकेत मानायचं? नाही, मोहित कंबोज तर मला वाटतं की पूर्वी त्याची हिस्ट्री काढली तर त्यांचं मूळ काँग्रेसमधून आहे, ते आता बिझनेसमॅन म्हणून पुढे आलेले आहेत मोहित कंबोज। त्यामुळे आता मोठा बिझनेसमॅन झाला की सगळेच जातात, त्यामुळे कदाचित ते गेले असावेत असं मला वाटतं। त्यावर मला काही अधिक बोलायची गरज नाही। सुनेत्रा पवार यांचा फोटो काल रायगडमधल्या एका कार्यक्रमात नव्हता, तटकरे यांनी कार्यक्रम घेतला होता। असं आहे, शेवट मला वाटतं की या सगळ्यामध्ये तटकरेंची भूमिका आणि तटकरेंचं अलीकडचं वागणं, तटकरेंच्या एकूण या सगळ्या दादांच्या जाण्यानंतर जे काही घटना पुढे आल्यात, यावरून तटकरे लवकरच मला वाटतं की दुसरा मार्ग शोधत असावेत। त्यांना आता केंद्रात मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत। विदर्भ वर्सेस कोकण होणार एक, त्यामुळे विदर्भ वर्सेस कोकण अशी पुढची लढाई दिसणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये। त्यामुळे एकाचा नंबर लागेल की लागणार नाही हा वेगळा विषय, पण मात्र सुनील तटकरे हे भाजपाचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आहेत अशी सर्वत्र चर्चा आहे। त्यामुळे उद्या काही जर झालंच तर ते स्वतः मला वाटतं की त्या लाईनीत पहिल्यांदा उभे राहतील। काल तुम्ही म्हटलं होतं की खरातच्या प्रकरण, खरातच्या जीवाला हे होऊ शकते, घातपाती होऊ शकतो। मी काल बोललो ना, जे आहे ते वस्तुस्थिती आहे। कारण बदनापूरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे, त्या आरोपीला चा एन्काउंटर केला गेला, हे लपून राहिलं नाही, तर ती चौकशी झाली, ते सत्य पुढे आला, पोलिसावर कारवाई वगैरे करायची। यामध्ये काय झालं की RSSच्या एका माणसाला संस्था चालकानं या प्रकरणात पाठीशी घालण्यासाठी त्याचा एन्काउंटर केल्याची पूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होती। पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये की तिथे मोठे माशांना वाचवण्यासाठी खरातच एन्काउंटर करायचा, म्हणून खरातला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा व्हावी, त्याला सार्वजनिक ठिकाणी शिक्षा करावं आवश्यकता असेल तर। पण त्याला अशा पद्धतीनं उद्या जर अडचण आली तर मात्र आपल्याला हे सगळे मोठे मासे वाचतील। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।